शाळेतली सहल असते ना की सगळ्यांचा एक डबा असायचा बटाट्याची भाजी आणि पुरी. म्हणजे 8वी नंतर मिळायची नाही ती खिचडी तरी आम्ही निर्लज्जारखे डबे घेऊन जातो 5वी 6वी च्या खिचडी आता ही हसल्याच्या सेटवर माझ्यासाठी नमाताई वगैरे किंवा बाकीचे रसिका सावत्या एक्स्ट्रा डब्बा घेऊन येतात. म्हणजे माझ्यासाठी माझा पण असतो आणि त्यांचाही असतो, तोही मी खाते. प्रसाद दादा हे सगळे माझ्यासाठी डब्बे घेऊन असं फिरत पुढचं ठिकाण करणार डोळ्यात उडवणार. हा 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 ब्रेक घेऊया काय थोडा वेळ. नमस्कार, मी विनोद गायकर आपणा सर्वांचं स्वागत करतोय आसोवाच्या फूडचं ठिकाणच्या नव्या झणझणीत भागात. तर मंडळी, तुम्ही आसोवावर वेगवेगळे कॉमेडी व्हिडिओ बघत असतात, ते तुम्हाला आवडतात, पण मला माहिती आहे तुम्ही फूडचं ठिकाणची पण आतुरतेने वाट पाहत असता. म्हणून मी आज आलोय बोरिवली वेस्टच्या बाभई नाक्यावर द टेस्ट ऑफ कोकण मध्ये. ओळखीचा स्वाद घरच्यासारखा. तर आजच्या फूडचं ठिकाणच्या भागामध्ये द टेस्ट ऑफ कोकण मध्ये मी बोलवलंय 2 कोकणी माणसांना. ओळखा भाऊ ते कोण असतील? म्हणजे ते कॉमेडी करतात. अरे दादा ए थंबनेल मध्ये दिसतो आम्ही दोघं. मी निखिल बने ही वनिता खरा. कशाला एवढे कष्ट घेतोय? चल भूक लागली आहे दादा. हे माझं काम करूच देत नाही मला कधी. बरं तोपर्यंत आसोवाचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आम्हाला खूप भूक लागली, आम्ही जातो जेवायला. चल दादा चल भूक लागली. अरे हो पुढचं ठिकाण आहे आपलं द टेस्ट ऑफ कोकण बोरिवली वेस्ट. आणि माझे 2 मित्र जे खूप बिझी असतात, खूप दिवसांनी सापडलेत, बने आणि वने. मला आवडले. तर तुम्ही दोघं फूडी आहातच आणि म्हणूनच तुम्ही इथे आज फूडचं ठिकाण आपण जे बोरिवली वेस्टला आलेलो आहोत. तर काय काय मागवायचंय? खूप काय काय मागवायचं, कारण खूप भूक लागली आहे. खरंच भूक लागली खूप. ऍक्च्युली आम्ही काल रात्रीपासून खूप उपाशी आहोत इथे यायचं. त्यामुळे मला बोंबील खूप आवडतात. बोंबील? येस. तर एक इकडचं स्पेशल मला असं वाटतं स्टफ बोंबील आहेत. मी ऐकलं इकडचं. हा, स्टफ बोंबील इथे खूप छान मिळतात. बने आलेने मागवलं, मला हेच खायचं होतं. मग तू का मी तुला देणार? येईलच, आपण ते सगळं ती काढत नाहीये. मी काय खाऊ? हे पापलेट. हा स्टफ पापलेट मेल का पण म्हणजे स्टफ. हा, याचा मी आता एक व्हिडिओ बघितला. गावात जाऊन खेकडे वगैरे पकडत होता. खेकडे मागूया ना? चालेल मला चालेल. मला माहित नव्हतं. अरे म्हणजे काय खेकडे काय मागूया? काय मागूया? मसाला क्रॅब मसाला. क्रॅब मसाला. हा क्रॅब मसाला चालेल. आणि मी कोलीवाऱ्याची आहे तर मला थोडा प्रॉन्स कोलीवारा पण पाहिजे. मिळेल. करेक्ट. पण तुम्हाला सांगतो, म्हणजे द टेस्ट ऑफ कोकण हे नाव आहे. कोकणातले पदार्थ इथे छान मिळतात, पण इकडची कोल्हापूरची थाली, कोल्हापूर थाली पण खूप फेमस आहे इथे. हा, कोकणी हॉटेलमध्ये कोल्हापूरचं पण आहे. अरे हो, पण बरेचसे बाहेरून लोक इथे येतात, तर म्हणजे कोल्हापूर थाली खायला येतात. तर आपण म्हणजे मी ते पण मागूया. कारण मी तुम्हाला ओळखतो. इथे आलेलं सगळं संपणार आहे. खाण्याच्या बाबतीत आमचं हे नाही, सगळं जे आहे ते आमचंच आहे. आम्ही सगळं खातो. जेवण येईपर्यंत मला तुम्हाला विचारायचं की तुमच्या खाण्याच्या ज्या आवडी निवडी आहेत, म्हणजे तुम्ही फूडचं ठिकाण पाहता का? म्हणजे आधी उमेश कामत बरोबर केलं, स्पृहा बरोबर केलं. हा, म्हणजे तसेच मी प्रश्न विचारेल, तुम्ही काय केलं आयुष्यात? प्लीज नको विचारूस. त्यामुळे असं काही आपण खूप गमती जमतीने हा सेगमेंट पुढे जातो. काय आवडतं, म्हणजे खाण्यासाठी काय आवडतं? हीच सांगेल, म्हणजे पहिलेही सांगेल मग मी सांगतो. माझं असं कधीच खाण्याबाबत मला ही भाजी नाही आवडत, मला हे नाही आवडत, मी खूप चूजी नाहीये खाण्याबाबत. मला सगळं खायला आवडतं. मी कारलंही तेवढ्याच आवडीने खाते. आयदर आमच्या घरात कारल्याची भाजी इतकी सुंदर बनवली जाते, त्यामुळे मला सगळं आवडतं खायला. हे दिसतच आहे आपल्याला. तुझं काय? म्हणजे माझं असंच आहे, फक्त मला ते ऑथेंटिक पदार्थ खायला खूप आवडतात. म्हणजे जवळा किंवा वांग्याची भाजी, बटाटा जवळा,
हे जे आपले कोकणातले घरगुती पदार्थ आहेत ना ते जास्त आवडतात. म्हणजे बाकीचे आवडतात पण हे रेअरली आपण बनवतो किंवा रोज रोज नाही खात. किंवा आठलं टाकून जवळा, आठल्या म्हणजे फणसाच्या बिया, गऱ्यांमध्ये ती बी तसे असते. त्या गोष्टी ना जरा जास्त मला आवडतात. आई सुकी शपथ मच्छी, यार, सुकी मच्छी. बने यार. मला काकूची आठवण आली. Seriously? खरंच म्हणजे कोकणात सकाळी गेल्यानंतर आहे ना आपण 8:30-9ला ते येतं न्याहारी. आपण जेव्हा आपण इथे न्याहारी जे आपण म्हणतो. आणि ते असंच होतं की रानभाज्या ज्या असतात त्या घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये काहीतरी हे म्हणजे म्हणजे आमच्या गावी ती भारंग्याची भाजी मिळते ना होय होय. त्यात पण जवळा टाकून कमाल लागते ती भाजी. आणि गावी तसे. शेगल्याची भाजी, शेगल्याचीच बरोबर, भाजी ना, बरोबर, ती पालेभाजी आहे, कमाल, ती इतकी कमाल. सुंदर. आता ती दही काल्याला बनवली जाते. आंबोळ्या पोळ्या, Correct, काळ्या correct, वाटाण्याची correct, भाजी correct. आणि शेगल्याची शेगल्याची भाजी. भाजी. उपवास असतो आई त्याची, हा. शपथ यार. पण म्हणजे ह्या चवी पण आपण म्हणतोय की जसं प्रत्येक प्रांतामध्ये वेगवेगळे आहेतच, कोकणात आहेत वगैरे, पण त्या वेळेला आणि काही जे मी आता मला काकूची आठवण आली किंवा आजीची आठवण आली, आमच्या ते आंबील पण पितात. आंबील म्हणजे ते तर ते आणि बरेच वेळा म्हणतात की ते आजारी माणूस असेल तर त्याला ते देतात आणि तसं पॉवर येते वगैरे. पण त्या तिथे जाऊन खाणं आणि त्या लोकांनी बनवणं त्यांच्या आपण म्हणतो हाताला एक चव असते. म्हणजे मला आठवते माझी आजी आता नाहीये, पण जेव्हा आम्ही लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत ती म्हणजे कोकणाशिवाय पर्याय ना आमच्या गावी जायचो तेव्हा ती आमच्याकडे घावणे, आपल्याकडे घावणे हे असतात आणि नारळाचं हे बनवतात ना, ते काय बनवतात, नारळाचं दूध काढून ते बनवतात. ते मी ते इतकं मिस करते आता, कारण आजी नसल्यामुळे तशी टेस्टच येत नाही कशामध्ये. पाण्याला पण चव असते. बऱ्याच वेळा असं होतं की वेगवेगळ्या ठिकाणी आपण जेव्हा चुलीवर बनवलं जातं किंवा मातीच्या भांड्यात, आता कोकणाचा विषय निघाला तर पोपटी आपण जी खातो त्या मडक्यामध्ये जी लागते ना, कळलं ना, बांबुर्डीचा पाला महत्वाचा. त्या स्मोकचा इतका असा आई शपथ. आणि ते ना आता ना कुठल्या तरी हॉटेलमध्ये वगैरे बनवतात, त्याची चव आपण शेतात जाऊन करतो ना, ती नाहीच आहे. त्यामुळे सगळंच दादा घेऊन गेला आणि आता पाऊस पडतोय आणि पावसातलं कोकण म्हणजे आता, आणि चढणीचे मासे आता आलेले असतील, गेले येऊन. मला हे का माहितीये, म्हणजे आई वगैरे पोहायची वगैरे आणि ती पोहून वगैरे ते पकडायची. मला हे आत्ता कळलंय. म्हणजे आईच्या साठीला मी काही त्यांच्या काकांचे वगैरे तिच्या बालपणीच्या मित्रांचे जेव्हा किस्से हवे तर या आईने वगैरे म्हणजे सगळं कळलेलं आहे. आपल्यामध्ये जी मस्ती आहे ती घरातूनच येते. तसं मी म्हणतो की तुझं म्हणतो कोकणात ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. म्हणजे पावसाळा आला की एकत्र खेकडे पकडायला जाणं, ही जी गंमत. आणि खरं तर रविवारी मुंबईतली लोक पण खास तिथे जातात, भातशेती लावायला पण जातात. आमचं एक देवळाकडचा शेत आहे, त्या शेतात शेती करायला म्हणून मुंबईतली लोक जातात. आणि लोक आवडीने शनिवार रविवार दिसला ना पहिले गावी पळतात. जो काही वेळ मिळतो तेवढा गावी जातात, तेवढा गावी देतात. त्यामुळे ते भारी वाटतं. ती भारी आहे. आणि तेच आहे ना, कोकण म्हटलं ना की ते पदार्थ, आणि म्हणूनच तुम्हा दोघांना मुद्दामून टेस्ट ऑफ कोकण मध्ये आणलेलं आहे. आणि आता विचारूया का, भूक लागली? नाही, मी आता तेच विचारणार होतो. ते बोलल्यानंतर जिभेला पाणी सुटलंय. खूप वेळेला बोलतो पण काही येत नाही. एवढं मागवलं थोडा वेळ जाईल. चला थांबा, अरे भूक लागली. सांगू तर दे, पोटात दुखेल तुझ्या. म्हणजे प्रेक्षकांना आपण सांगूया ना काय काय आहे ते. पटकन सांग. काय स्टफ बोंबील, प्रॉन्स कोलीवडा, स्टफ बोंबील, स्टफ पापलेट, सलाड, स्टफ पापलेट. खाऊ? हे घ्या. आणि हे आता एक थोड्या वेळासाठी सायलेन्स जाईल पण ठीक आहे. नाही तो होऊ देणार नाही मी, कारण मला घरी पाठवलेलं आहे ते समीर. वा, खाता खाता आपण बोलूच शकतो. तुम्ही घ्या पहिलं, मग आपण बोलूया. मला जर ब्रेक मिळाला खाण्यात तर मी बोलेन तुझ्याशी. ते झालंच, मी बोलतो करेल तुम्हाला, त्याची जबाबदारी माझ्यावर आहे. तुला हे देऊ? नाही, मी घेतो ना, इथे आहे चटणी. वा 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 वा, प्रॉन्स कमाल आहे. तर हा आधी का आपण बोलू. हा 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 कमाल आहे. अप्रतिम. एक ब्रेक घेऊया काय थोडा वेळ? डायरेक्ट जेवल्यानंतर पेंगलेले म्हणे कसं सांग ना मला. कमाल आहे, कमाल आहे, खूप कमाल आहे. म्हणजे मी असेच बोंबील खातो आपण, पण हा प्रकार आहे ना स्टफ केलेला, कमाल आहे. करेक्ट ना. आणि असं क्रंची आहे. ते स्टफिंग पण कमाल आहे. हा, तेच मी तुला म्हणणार होतो. मला काय असं चमच्याने खाणं पाहिजे जमत नाही. आपलं
माझा कोकणातला विषय निघालाच आहे आणि एकदा आपण टेस्ट ऑफ कोकण मध्ये आहोत. तर नॉनव्हेजच की व्हेज म्हणजे आवडतं काय? नॉनव्हेज. नॉनव्हेज म्हणजे मी कोळीवाड्यात राहते. आमच्या घरी बुधवार, शुक्रवार, रविवार कंपल्सरी नॉनव्हेज होतच. नसेल तर मग सगळ्यांचे चेहरे म्हणजे बघण्यासारखे असतात, पण आमच्याकडे झालंच पाहिजे. अच्छा, पर्याय नाही, ऑप्शन नाही. पण म्हणजे नॉनव्हेज मध्ये काय मच्छी, मासे की? माझ्याकडे मासे. तुझ्याकडे? मासे जास्त, चिकन चिकन वगैरे एखाद असं रविवार वगैरे असं. माशांमध्ये काही म्हणजे ओली नाही मिळाली किंवा पावसात आता बोटी येत नाहीत, त्यामुळे आमच्याकडे सुके मासे पण म्हणजे जवळा, सुकवलेले मासे, काय बांगडे सगळं असतं, सोडे. पर्याय नॉनव्हेज पाहिजे काहीतरी. म्हणजे बुधवार, शुक्रवार, अंड्याचा पोळा काहीतरी पाहिजे. अंड्याचा पोळा मला आवडलाय. पण बनवते म्हणजे तुम्ही दोघं बनवता? म्हणजे मी मच्छी किंवा चिकन वगैरे नाहीत बनवता, पण ऑमलेट, बुर्जी हे बनवतो. आमचं बनवण्यासाठी जन्म नाही झालाय, आमचं खाण्यासाठी झालाय आणि हसवण्यासाठी जन्म झाला. अगं बाई नाही, मला असं स्पेशल बनवता मी हे कमाल बनवते असं काही नाही, पण थोडंफार बनवता येतं. नाही, मी त्याच्यासाठी नाही विचारलं. म्हणजे जसं आता तू मगाशी म्हणालीस की आजी करायची किंवा तू आता म्हणालास तसं, तर बऱ्याच वेळा आपण असं होतं की कसं करतात, आपण शिकण्याचा कधी प्रयत्न केलाय का? किंवा म्हणजे मी बनवतो, मी फक्त पोळ्या चपात्या नाही बनवत, पण बाकीच्या गोष्टी माहिती तू बनवतो. आणि म्हणजे तुम्ही सगळे घरी येऊन खाता पण, आणि मला ते असं झालं की हे छान आहे तर आपण हे बनवायला शिकूया, असा कधी प्रयत्न केलाय का? म्हणजे माहितीये प्रोसेस काय ती, काय करायचं असतं हे माहितीये बघून बघून, पण प्रयोगशाळेत गेलेलं नाही, करून नाही बघितलं. अच्छा, कधी आली वेळ तर करू शकतो असं एक. अच्छा, मी काय नशिबान वगैरे काय माहित नाही, पण माझ्या घरी माझी आई पण कमाल मासे, माझी बहीण कमाल मासे बनवतात, आणि आता लग्न झाल्यानंतर सुमित अप्रतिम मासे बनवतो, कमाल मासे बनवतो. त्यामुळे मी जाऊन प्रयोग करणं इतके रिस्क कोणी घेतच नाही. म्हणजे सुमित म्हणजे आमच्या वनीचा नवरा, हे सांगायला हवं. आणि तो मासे बनवतो म्हणजे यार, अरे. आणि मी आता 2 टेस्ट मध्ये आले, म्हणजे मी आधी कोकणातलं आणि आता ते सोलापूर ह्या इकडचे, त्यामुळे माझी सासू पण अप्रतिम जेवण बनवते, त्यामुळे मला प्रयोग करायची कधी संधी मिळाली. वा, म्हणजे तुझी मजा आहे, म्हणजे नवरा पण बनवतोय, सासूचं पण प्रेम आहे, म्हणजे तू त्याच्यात पडत नाहीस. किचनची जबाबदारी तुझ्यावर कोणाला घेऊ देत नाही. पण म्हणजे अशाच गप्पा होण्यासाठी आपण हे फूडचं ठिकाण हे सेगमेंट आपण करतो. मला नाव खूप आवडलंय. हो, मला पण खूप नाव आवडलंय फूडचं ठिकाण, आणि सेगमेंट पण खूप आवडलं, कारण जिकडे जातो तिकडे तुमचं कसं झालं आणि मग स्ट्रगल आणि काय, मला ते सांगण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये. याच्यात मला जेवणासाठी मला सगळ्यांनी बोलवलं, मी सगळीकडे हे करतो. तो दिल चाहतेचा डायलॉग आहे ना, केक के लिए हम किधर भी जा सकते हैं, तसं आहे. शपथ लिटरली दादा, मी खाण्यासाठी मी कुठेही जाऊ शकते, माझं खूप प्रेम आहे खाण्यावर. आणि मला तेच जाणून जास्त घ्यायचंय. आणि पुढचं ठिकाण हे आम्ही करताना बऱ्याच वेळा आम्हाला असे अनुभव फार आलेत. म्हणजे जसं आम्ही उमेश कामत बरोबर केलं होतं, तर आम्हाला असं वाटलं होतं की तो म्हणजे फिटनेस वगैरे जपणार आहे, डाईट वगैरे. नाही, ज्या वेळी मला खायचं मग मी 2 तास जास्त जिम मध्ये काम करेल किंवा वर्कआउट करेल, पण खाणं हे आहेच. ऍक्च्युली ना, मी रोज विचार करते की आता आपण डाएट करूया, 7 नंतर खायचं नाही, पण संध्याकाळी तुझ्या समोर चिकन बिर्याणी किंवा प्रॉन्स भात आला तर मी कसं डाएट करू दादा, सांग. कसं करू, मला शक्यच नाही होत, मग मी खाते. जिभेचे चोचले पुरवणं तसं आहे ते. पण आता खाण्याचा विषय निघालाय, तुम्ही दोघं कोकणातले आहात आणि नॉनव्हेजचा विषय आहे. आता इथे पण मला बऱ्याचपैकी म्हणजे आपण म्हणतो बोंबील किंवा पाम्पलेट आपण हे खातो किंवा आपल्याला ते फार आवडतं आणि हे सुप्प पण आहे. शाळेत काय घेऊन जायचं? शाळेचा डब्बा हा एक वेगळा विषय आहे, विषयच आहे. आणि आपण त्या डब्याविषयी एकच सांगेन की शाळेची सहल असते ना की सगळ्यांचा एकच डबा असायचा, बटाट्याची भाजी आणि पुरी. पण गंमत होती त्यात. काय होतं ना, पिवळ्या बटाट्याची भाजी, सफेद म्हणजे भाजी कधी कधी तिखट लाल अशी. ती म्हणते तसं की कोकणी किंवा कोल्हापूर असं वेगवेगळ्या, पण बटाट्याची भाजी आणि पुरी सेम. मी विचारलेलं पण आहे की का, तर बटाट्याची भाजी लवकर खराब होत नाही, बरोबर, आणि पटकन बनते, त्यामुळे आणि पोट जास्त भरतं. तर ते असायचं. शाळेच्या डब्यावरून सांगेन, माझा मित्र आहे
आहे अजून तो शाळेत असताना त्याच्या आईनं मेथीची भाजी कमाल बनवायची. काय म्हणतो? लसूणवाली ते साताऱ्याचा तो, तर ते ना कमालच बनवायचे. हम्म. तर तो जेव्हा जेव्हा आणायचा ना तर त्याचा अख्खा डबा मीच खायचो. आणि माझा जो काय असेल ना तो त्याला त्याच्या माथी मारायचो, तो हा खा. तर मला ती मेथीची भाजी दे. त्यालाही आवडत असेल ना मेथीची भाजी, सहसा कोणाला कोणाला आवडत आवडत नाही. नाही. त्यामुळे आपल्या घरचा डबा आपण, आणि मीही केलंय की कधी कधी पालेभाजी असली की कुठल्या मित्राला द्या आणि त्याचा डबा आपण खा. माझ्या पण शाळेत आमच्या चार मैत्रिणींचा ग्रुप होता, आम्हाला चौकट म्हणायचं. अरे वा. हो हो हो, चौकट. आणि त्याच माझ्यासाठी एक्स्ट्रा डब्बा घेऊन यायच्यात. आत्ताही हास्य जत्रेच्या सेटवर माझ्यासाठी नमाताई वगैरे किंवा बाकीचे रसिका सावत्या एक्स्ट्रा डब्बा घेऊन येतात. म्हणजे माझ्यासाठी माझा पण असतो आणि परत त्यांचाही असतो, तोही मी खाते. प्रसाद दादा हे सगळे माझ्यासाठी डब्बे घेऊन. तसं शाळेत पण ते लोक माझ्यासाठी डब्बे घेऊन यायचे आणि मी त्यांचे डब्बे खायचे. आणि शाळेत, आमच्या शाळेत बीएमसीच्या खिचडी असायची, माहितीये? आई शपथ, मी ती खिचडी इतकी खाल्ली शाळेत असताना. म्हणजे 8वी नंतर मिळायची नाही ती खिचडी, तरी आम्ही ना निर्लज्जासारखे डबे घेऊन जातो 5वी-6वीच्या वर्गात. ते खिचडी द्या ना थोडीशी. आवडायची एक मज्जा यायची खूप. आणि चण्याच्या पिठाचा पोळा, पोळा पटकन झटपट, लेट उठली आई पोळा दिलाय. मला आता असं, आपण किती बोलतो आणि त्या चवी आहे ना, म्हणजे आता ते नाही आहेत आपल्या समोर पदार्थ, पण अशी चव रेंगाळते बघ ना. म्हणजे तुम्ही खिचडी बोलल्यानंतर ते तशी खिचडी आपण बनवू शकतो का? किंवा ती बघ ना, नाही होत तसं. कळलं? म्हणजे मला ते रस्त्यावर जे ऑमलेट बनवतात खडखड खडखड खडखड, ते मी प्रयत्न खूप केले, आता नाही जमलं. तसं ऑमलेट नाही होत, तसं खडे खडे खडखड खडखड नाही जमलं आपल्याला आयुष्यात. तेच करतात. आणि तुला एक सांगू का दादा, मी आयुष्यात जगात कुठेही गेले किंवा कोणी मला आयुष्यात पिठी भात आणून दिला गरम गरम, तर मी, म्हणजे माझ्यासमोर तू काही ठेव आणि पिठी भात ठेव, तर माझी ऑलवेज चॉईस पिठी भात असेल. आता पिठी हे सगळ्यांना माहित नसेल तर आपल्या इकडे कोकणात कुळदाची कुळीत त्याचं पीठ बनवतात, त्याची पिठी बनवतात. ती पिठी मला जगात कोणी, म्हणजे मला जरी प्रपोज करायचं असेल कोणी तर पिठी घेऊन केलं तरी सुमितनी तसंच केलं वाटतं. नाही. त्याला नंतर माहित पडलं की पिठी हा काहीतरी प्रकार असतो. पण इतका आवडतो मला पिठी भात, इतका आवडतो. हे आता म्हणाल ना पिठी आणि गरम गरम भात, त्यासोबत जर बांगडा असेल ना तर कमाल. म्हणजे मी आता येताना बाहेरून यांची टॅगलाईन वाचली, ओळखीचा स्वाद घरच्या सारखा. नाही, आणि घरच्या सारखंच आहे म्हणा. चटणी किंवा हे सगळं जे, म्हणजे हे कमाल आहे. स्टफिंग कमाल केलंय. आणि कोकणातली खरंच ती चव जी आपण म्हणतोय ती खरंच यांच्या पदार्थात आहे. तू बांगड्याबद्दल जे बोलत होता, बांगडा जो काय प्रकार आहे, आणि बऱ्याच जणांना तो माहिती पण नाही, खूप कमी लोकांनी तो खाल्लेला आहे. म्हणजे कळलं ना, आपल्या कोकणात माहिती आहे ना, म्हणजे घरात एक चूल असते आणि एक बाहेर पडवी जी नॉनव्हेजची असते. होय होय. बांगडा वगैरे भाजायचं म्हटलं की तिकडे. दादा दादा एक मिनिट, मगापासून तो रागाने बघतो माझ्याकडे. कोण, कॅमेरावाला? नाही नाही, अरे पापलेट त्याला घ्या, तो बिचारा बघतो असं, त्याला कोण खातच नाहीये. नाही, तो स्पेशल आहे ना, तो फुरसत में खाएंगे भाई. त्याला पण आपल्यात घेऊया. तिथे पण दिले त्यांनी. हो, मजा आहे आज. म्हणजे घरी जायचं नाही. आज ठेवलं, पलंग ठेवलं बाहेर. घ्या घ्या, मला दादाचे प्रयत्न फसलेले आहेत, खूप मोठा आहे ते. आणि ते आपण अर्धा अर्ध खाऊ. खुलजा सिमसिम झालाय. कसं आहे ते सांगू शकतेस तू? खाऊ तर ते सांगणार कसं आहे ते सांगणार. कसं आहे? एक नंबर आहे. मला खाऊ, एक नंबर आहे. एक नंबर आहे. सुपर. वा. स्टफिंग दोघांचं आहे, बोंबलाचं आणि पापलेटचं पण कमाल आहे. कमाल आहे. म्हणजे खरं तर बोलू नये, खावं एवढंच वाटतंय. काय काय बोलला? खात बसावं, बोलू नये मध्ये. हा, पण मला बोलतं करावं लागेल. पण मगाशी सांगितल्याप्रमाणे स्टफ बोंबील आणि पापलेट हे फेमस आहे तिकडचे. आणि आपण बघतोय की ह्या का फेमस आहे ते इकडे आल्यावर कळेल. खरंच वा कमाल. वा वा वा. पण तू आता डब्याचं म्हणालीस, हास्य जत्रेच्या इथे डबे आणणारे, तिथे कोणाचा असा डबा फेमस आहे की याच्या घरातून डबा आला की आहा हा हा सावत्याचा डबा? सगळ्यांच्याच प्रत्येकाची स्पेशालिटी आहे. सावत्याचा डब्बा वेगळा, रसिकाचा वेगळा. रसिका मस्त इंद्रायणी भात वगैरे आणि मस्त स्वतः बनवून आणते. नमाताई स्वतः बनवून आणते. नमाताईची ती स्टफ शिमला मिरची
एक नंबर. आणि आम्हाला जर पिठी भात खायचा मूड झाला तर प्रसाद पशा दादा खांडेकर पशाची आई करून पाठवते आम्हाला मस्त गरम गरम आंबोळ्या पण आणतो हा जवळ राहतो बरोबर. वडे बिडे मस्त. त्यामुळे सगळ्यांचे डब्बे फेमस आहेत आमच्याकडे. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राची हास्य जत्रा आता महाराष्ट्रातले सर्व पदार्थ तिथे डब्यातून येतात. येस येस करेक्ट. वा 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 हे सुपर्ब आहे. वा वा वा. आणि ना इथं हॉटेलमध्ये येताना मी इकडचं इंटेरियर खूप कमाल केलंय. खूप असं पॉझिटिव्ह किंवा असं मस्त यार मस्त केलंय असं इतकं छान. असं टिपिकल हॉटेल असं हे नाही वाटत. त्यामुळे असं छान असं पॉझिटिव्ह. अरे वाव मस्त केलंय यार. छोट्या छोट्या गोष्टी असं बघत 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 मी आले आतमध्ये. नाही पण तुला सांगू का हे हॉटेल आहे ना 2 मैत्रिणींनी सुरू केलंय. हा आणि त्यांना काही हॉटेलचं बॅकग्राऊंड नाहीये. एक असं ना चव आहे आणि आपण करूया छान लोकांना जीव घालूया तसं. महत्वाचं म्हणजे 2 महिला. आपण म्हणतो महिला उद्योजिका नाहीयेत तर हे आहे. आणि आपण बघतोय की किती छान आहे गर्दी आहे हॉटेलमध्ये. आपल्याला थांबा थांबा असं करून शूटिंग करावं लागतंय. म्हणजे आज एक ऑड इतकी गर्दी दुपारच्या वेळेला. कमाल कमाल. वा वा. तुमच्या बरोबर खाताना मला ना आपण ते एकांकिकेत बसून डबे वगैरे खायचं एकत्र. म्हणजे आता मी चमचे वगैरे ठेवले म्हणजे जाऊ दे शूटिंग वगैरे पण आपण मोकळं डोकळं खाऊया. पण ते आता ते म्हणालास ते हे हॉटेल ज्यांनी चालू केले त्यांचं नाव काय? शीतलताई आणि माधुरीताई. मी विचारलं. हे हॉटेल आत्ताच सुरू झालंय. बऱ्याच जणांना ते माहिती नाही. मी प्रेक्षकांनाही सांगतोय. बोरिवली वेस्ट बाभई नाका द टेस्ट ऑफ कोकण लक्षात ठेवा. म्हणजे आता नाटकाचा प्रयोग लागला की दुपारी इथं जेवायचं आणि मग नंतर तू 4चा प्रयोग करायचा. प्रयोगानंतर जेवायला या. जेवल्यानंतर प्रयोग होणार नाही. कसंही असेल जेवायला इथे ते झालं. तर मेन कोर्स हा म्हणजे मी जे तुम्ही आता कोकणातलं खाल्लं कोल्हापुरी थाली येणार आहे आणि तू मागवलेलं प्रॉन्स राईस. हो तर कोल्हापुरी थाळी खाल्लीच पाहिजे. कोल्हापुरावर आमचं विशेष प्रेम आहे. चालतंय की तेव्हा सावत्यासाठी खास नाही पण माझं कोल्हापूरवर खूप प्रेम आहे. म्हणजे सगळे सातारा सोलापूर कोल्हापूर. दादा आपण जसं मला असं वाटतं की पुढचं खाण्यामध्ये म्हणजे आपण आता फक्त मुंबईतलं ठिकाण आपण हे करतोय तसं आपण त्या शहरांमध्ये म्हणजे वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊन जसं मला कोल्हापुरी खूप आवडतं किंवा साताऱ्यातलं जेवण खूप आवडतं तर तिथे जाऊन आपण जर कॅप्चर केलं तर मला खूप आवडेल. चांगली आयडिया. ते आपण आसोवाच्या चॅनलवर करणारच आहोत. का बऱ्याच प्रेक्षकांकडून येतं की तुम्ही कोकणात या कोल्हापुरात या साताऱ्याला या आणि तिकडचं जी हॉटेल्स आहेत किंवा तिकडचे जे फूडचे ठिकाण आहेत त्यांना भेट द्या. तर आम्ही वेगवेगळ्या तू म्हणते तसं शहरांमध्ये येणार आहोत. आणि मी येणार. मी सांगून ठेवते मी शहर सांगून ठेवते. कोकणात गेल्यावर तर मी येणार. कोल्हापूर सातारा इथे मी येणार. म्हणजे थोडक्यात माझ्या बोटावर पाय आहे कारण हे आल्यानंतर नाही तुझ्या सोबत येणार. आपण चालेल चालेल. कोल्हापुरी थाळी काळं चिकन क्रॅब मसाला मालवणी थाळी आणि ह्या थाळीतल्या ह्या गोष्टी खूप आवडतात आम्हाला. पांढरा रस्सा तांबडा रस्सा सोलकढी. म्हणून तिकडे गेली ती मगाशी म्हणत होती की नाही हरकत नाही. एक डिश मिळालं तर आपल्याला सोपं होईल. यांचं नाव समीर आहे. हे खूप आवडलंय मला. खूप छान आहे. खूप छान गोड डिश. तुला स्पून वगैरे दादा घरी पण नाही खात कशाला स्पून चमच्याने खेकडा कसा खायचा मला सांग. अरे खाता येईल का? खेकडा खाताना पार असंच तेव्हा त्यांनी सुरू पण केलं तुमचं बोलायचं. तुम्ही बोला. वा बोलतो काय बोलत होतास? बने काय शांत झालाय. नाही ना ते जेवण आलं ना मला भीती काय वाटत ना काय आपण मस्त तिघं ताव मारतोय समोर कॅमेरावर आहेत ना ते बिचारे बघतायत. नाही आपलं झाल्यानंतर ते खाणार आहेत नाही तर आपल्या पोटात दुखायचं. नाही पण कमाल आहे. नक्की छान आहे ना. वा मी जरा टेस्ट करते मग सांग. बाकी आसोवा चॅनल आमचा पाहता ना म्हणजे आपलं चॅनल जे आसोवा आहे ते पाहता की नाही म्हणजे वेळ मिळतं की नाही? ऑब्व्हियसली पाहतो का नाही. आपल्या माणसांचं चॅनल बघणार नाही. आसोवाची आत्ता चाललेली देवा काळजी पाहिली कमाल 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 काम केले सगळ्यांनी. तर देवा काळजी पार्ट 2 आम्ही वाट बघतोय कारण कोकणातल्या इतर कलाकारांना मग कामं करायला मिळतं. काय समीर दादा? समीर दादा या माझा भाऊ ज्याने आमचं दिग्दर्शक काय आणलं काय हे सुपारी
अडकित ते म्हणाले की अरे खेकडा तोडायचंय अच्छा अच्छा आणि एवढा निर्दयी आहे सगळ्यांना समोर उभा आहे मी आणि पुढे अँग करत खाताय छान बरं वाटतं दादा तुला असं उभं राहून असं आम्हाला आणि देवा खाताना. काळजी बद्दल म्हणालीस ना त्यांना सांग हे पहिल्यांदा आपण रिव्हील करतोय तू बोल काय देवा काळजी पार्ट 2 आपण गणपतीत करतो. वा, 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 एक नंबर. मजा कारण आली. लोकांचे चला बाबा पटकन आता मला Dates, busy राहा, dates. बापरे डेट्स वगैरे राहा पटकन हा. नाही पण खूप बरं वाटलं कारण खूप लोकांना आवडली आणि जे कोकणातले नाही त्यांचेही खूप मेसेजेस आले की आम्ही पुढच्या वर्षी कोकणात गणपतीला जाऊ आणि महाराष्ट्र टाइम्सचा मोठा पुरस्कार एवढा मोठा पुरस्कार आपल्या वा. सिरीजला मिळाला. मला खूप बरं वाटलं आणि आपण वेगवेगळे करतच असतो म्हणजे जसा पुढचं आता ठिकाण. पुढचं ठिकाण नाही आता आम्ही तो केलं हे अंबानीचं लग्न पाहिलं का तुम्ही हो. असं कातील मोरे कातील मोरे हा, परत तेच ना असला नवरा नको नको बाईचं बाई, मी हा. किती बघितलं आमच्या ओंक्याचं बघितलंय हा ओंक्या आणि तो आवडला होता आमचा सावत्याचा रसिकाचा. करेक्ट. आपण वेगवेगळे ह्या सगळ्या गोष्टी करत असतो पण हसवण्यासाठी जे काही वेगवेगळे व्हिडिओ करतो तसंच हे पुढचं ठिकाण आहे. येस अं, हाच काही झालं तरी हे सेगमेंट सुरू राहिलं पाहिजे. मी तसा आसोचा फॅन झालो ईशाच्या एका व्हिडिओ मध्ये हो जो व्हिडिओ व्हायरल झाला व्हायरल झाला ईशाने काय आपण म्हणतो केलं ना होतं त्याच्यात. पहिला चेंडू स्टेडियमच्या पार कमाल तो ईशाने केलं होतं काम. ईशाने डेंजर केलं होतं म्हणजे Conceptच भारी होतं. हसून हसून फार वेळ झालं. तुम्हाला जर तो व्हिडिओ बघायचा असेल तर आसोवा चॅनलला जा आणि ABP वाढतोय माझा नावाचा व्हिडिओ आहे तो नक्की बघा. ईशा आय लव्ह यू कमाल. आय लव्ह यू. मला हे बरं वाटतंय की हे दोघं आले आणि माझं जे काय निवेदनाचं काम आहे किंवा होस्ट करायचंय हे जेवण दोघं आता निवांत. करतात. हा मी जेवतो बाकी बाकी मस्त व्यवस्थित चाललंय. व्यवस्थित चाललंय. खेकडा तुमची वाट बघतोय. हो अडकित बाय घे तिकडचं एक अगं नाही ग काय ग टग ऑफ वॉर खेळताय. अच्छा तोड म्हणतोय हा, मग कसं मिळणार? उचलतोय तू. उचलून काय दाखवायचंय का लोकांना हो, हे घ्या. वा 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 क्या बात आहे. पण आता खेकडा वगैरे सगळं भारीच आहे पण कोल्हापुरी थाई खातोय मी हम्म. कमाल आहे. कमाल आहे. बोरिवलीमध्ये असं अस्सल कोल्हापुरी तांबडा रस्सा आणि हे चिकन माहित कमाल नव्हतं. अरे मी काही दिवसापूर्वी खाऊन गेलोय ना त्यामुळे त्यांनी मला सांगितलं तेच की खास नाही चालू दे खास कोल्हापुरी थाली एकदा ट्राय करा म्हणून. तर जिकडे जिकडे हॉटेल असतात तिकडे तू आजूबाजूला फिरत असतोस काय असं फिरत होतं पुढचं ठिकाण करणार डोळ्यात उडवणार असं तू कधी केलंस का असं काही कारण एवढे भारी भारी ठिकाणं शोधतोस तू म्हणून विचारलं. नाही आमची टीम आहे आणि बरंच काय वाटतं की मुळात मी खवय्या आहे खादाड आहे. तुम्ही बरीच वर्ष मला ओळखता हो. आणि मी स्वतः करतो त्यामुळे मला बरं वाटतं आणि आपले मित्रमैत्रिणी पण सजेस्ट करतात की इथे जा हे छान आहे आणि बोरिवली वेस्ट मध्ये यार म्हणजे अशा पद्धतीचं मिळतंय खा ये तुम्ही. देखो ये क्या निकला. वा 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 एक नंबर. सॉरी खेकडे 2 हातानेच खाऊ शकतो. हम्म. हा 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 तृप्त झालो. अरे तृप्त का अजून घे ना. नाही घेतोय तुम्हाला खेकडा ट्राय नाही केलाय वाह वाह. कमाल. हा घे ना बाबू मी घेतो याच्यातलं जे आहे आतमध्ये. हे लागेलच ग मला पण मग कारण ते अडकित्ता तुमच्यापैकी कोण बोलायला आलं तर बरं होईल कोण बोलतच नाही मी खाण्यात बिझी झाले. बोलणार आहे. बाकी खाण्याबद्दल आपण जे बोलत होतो मला आणखीन काही 2-4 प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत. जसं जेवणाचा शाळेचा डब्बा झाला किंवा घरचं झालं बाहेर जाताना काय काळजी घेता म्हणजे तुम्ही शूटिंग करता तर बऱ्याच वेळा बाहेरचं खाणं होतं घरचं होतं कारण तुम्ही दोघंही खवय्ये आहात तर तिथे कसं मॅनेज करता म्हणजे आता ही म्हणाली की मी डाईट करतच नाही मग काही कॅरी करता डबे किंवा मग एखादं हॉटेल ठरलेलं आहे तर आपण तिथेच जातो असं काही करता का? असं काही नाही पण मला असं वाटतं की जेवताना जेवल्यासारखं वाटलं पाहिजे असं जेवण असावं. किंवा ते खाल्ल्यावरती म्हणजे कुठल्याही साध्या टपरीवरचा एक वडापाव खाल्ला ना तरी तो आई शपथ काय मस्त होता असं वाटलं पाहिजे. अच्छा अच्छा. त्यामुळे माझं असं काही हे नाही की ह्याच हॉटेलला जाऊया पण तिकडे गेल्यावर ते छान असलं पाहिजे जेवण. असं काय मी तर काय कॅरी वगैरे नाही पण शक्यतो मी बाहेरचं नाहीच म्हणजे जसं आधी लहानपणी चायनीजच्या गाडीवर जाऊन चायनीज खाल्लं तसं तर आता तसं नाही वाटत खावंसं कारण आताचं सगळं वातावरण आणि हे आणि तब्येत बिघडली की मग घरी राहा
आणि शूटिंग बंद ते नाही आवडत, त्यामुळे मी ते खाणं टाळते शक्यतो घरातलंच. आणि मग घरचंच खाणं जास्त मला बरं वाटतं. आणि बाहेर गेलं तर मग त्यात काही स्पेशल ठिकाणचं किंवा इकडचं हे खाऊया, हे खूप चांगलं असतं आणि मग त्यानुसार त्यांनी काळजी घेतलेली असते, असं प्रेफर करतो. बने सेम दादा, म्हणजे आपलं काय असे चोचले नसतातच, जे मिळेल ते आपलं, जे समोर येईल ते आपण खायचं, एवढंच आपल्याला माहिती फक्त पाहिजे. ते छान असलं पाहिजे. हा, आणि आता ही म्हणाल ना चायनीज वगैरे, तर ती क्रेज आता राहिली राहिले नाही. नाही, जी आधी जी पूर्वी होती चायनीज ट्रिपल फ्राईड राईस. ती जी गंमत होती ती आता राहिली, त्यामुळे आता त्याचं पण तेवढी अट्रॅक्शन काळजी पण कमी घेतात झालं. की नाही मला माहित जरा नाही. डाऊट आहे हो त्यामुळे. हो हो. जिथे चव छान आहे, जे काळजी घेतात हायजीनची, आणि तिथे आपण जातो. आणि मला सांगायला आवडेल की हे पुढचं ठिकाण जेव्हापासून सुरू झालंय, आम्ही जिथे जिथे गेलोय तिथे लोकांनी जाऊन खाल्लंय आणि आम्हाला मेसेज आलेत की आम्ही भेंडी बाजारात गेलो होतो, ती जिलेबी खाल्ली, हो. किंवा आम्ही आता उमेश सरांचा जो एपिसोड गेला, उमेश कामत, की आम्ही तिथे गेलो होतो, भटांचं जे हो. आपलं हॉटेल आहे, हो. किंवा स्पृहा बरोबर झालं. तर बरेच जण त्या ठिकाणी जातात, हा. आम्हाला रिप्लाय देतात, आणि ते फार बरं वाटतं की आम्ही जे सांगतोय जे छान चविष्ट आहे तिथपर्यंत लोक जातात आणि त्याचे कमेंट्स येतात, लोक सांगतात, ते महत्वाचं आहे. हो, हो, वा हो. वा. खरंच ते तू राहतोस तिकडचं ते फूड म्हणजे बापरे वा वा. जन्नत आहे. मतलब ते खाल्लंच पाहिजे. आणि ते रात्री गर्दीच्या ठिकाणी जाऊन ते बापरे ते बघणं इतकं भेंडी बाजार भेंडी बाजार नाही, मी तुला रोड. मी आता तुला सांगतोय का, कारण हा जो म्हणतोय ना ते तसंच, की ते जरी छोटस टपरी असेल हा. किंवा, पण ते तसं स्वच्छ असतं, आणि 50-50 वर्षाचा त्याला इतिहास आहे. इतिहास आहे. म्हणजे आम्ही त्या जिलेबीचं केलं तर 47 सालापासून ते भाई. हा. वा वा. खाल्लंच पाहिजे म्हणजे ते. पण मला बरं वाटतंय परत एकदा की द टेस्ट ऑफ कोकण बोरिवली, इथे आम्ही जे खातोय आणि ही चव, म्हणजे आम्ही कमी बोलतोय आणि ते त्यामुळेच की हे फार चविष्ट आणि अप्रतिम आहे. आणि इथे पण मला म्हणजे हे स्पेशली त्यांनी काळं मटण जे दिलंय, वेगळ्या मसाल्यामध्ये ते केलंय बघ ना, आणि 2 थाल्यामध्ये बघ ना, तिथे पांढरा तांबडा रस्सा, तर वेगळी चव जी असते ना. आता बऱ्याच वेळा बघ ना, काही हॉटेलमध्ये आहे ना, म्हणजे मसाला सेम असतो, म्हणजे पनीर टाकला तर ती व्हेज होते, नॉनव्हेज टाकलं, चिकन टाकलं, तसं इथे प्रत्येक पदार्थामध्ये पण चव जी आहे ना ती कमाल आहे. कारण ना मला ना आपल्या घरातच इतकं छान मासे बनल्यामुळे मला हॉटेलमधले मासे खायला आवडायचेच नाहीत. कारण सगळेजण सेम मसाला आणि सगळ्या हॉटेलला सेम कशी चव असू शकते. प्रत्येक हॉटेलची एक वेगवेगळी स्वतःची एक वैयक्तिक चव असू शकते ना, ती नसायचीच. इथे आल्यावर तसं नाही वाटत. इथे त्यांची एक प्रत्येक पदार्थाची एक वेगवेगळी चव आहे. म्हणजे कॅमेरे सुरू आहेत म्हणून उगाच बोलायचं म्हणून आणि ब्लॉग सुरू आहे म्हणून नाही बोलत आहे, सिरियसली सांगते. त्यात मला क्वांटिटी पण, म्हणजे मला सोलकडी आहे ना, या वाटीत मी प्यायलेलो आहे. आणि ह्या वाटीतली सोलकडी आपण नाहीच पाहिजे, कारण एवढीशी सोलकडी आपल्याला मी तर ती ग्लासात मागवतो, पण ही सोलकडी अशी छान आणि म्हणजे पातळ नाही, बऱ्याच वेळा नाही तर ते माहिती आहे ना. आणि सोलकडीतले प्रकार पण मला, जे की गोड आणि त्याला एक वेगळी हे केली, अशी सोलकडी ऑथेंटिक आहे, ऑथेंटिक असं हरवणं. वा वा. आपण तिघही कोकणातले आहोत आणि भात खात नाही, कसं होतं यार, भात आला पाहिजे. भाताशिवाय जेवण पूर्ण होत नाही आपलं, आणि एपिसोडही पूर्ण होणार तर भात पाहिजे. प्रॉन्स राईस सांगितलं. हो वा, राईस आलाय. भात म्हणजे जीव आहे, कशी बारीक होणार मी. प्रकट चिंतन केलं तिने, जोरदार बोलली आहे. सिरियसली यार. पण मी बऱ्याच डाएट ह्याच्यामध्ये ऐकलं की भात खाल्ल्यावरती पण आपण बारीक होऊ शकतो. भाताचं काही हे नसतं, भात पौष्टिक असतो. चांगला. डाएट एक दंतकथा असं आसोवावर आहे, ते बघा, मग कळेल हिच्या भावना काय आहेत ते. आम्ही आसोवावर सगळ्यांना वाटतं ना मनातल्या, म्हणजे नवऱ्यांना वाटतं, बायकांना वाटतं डाएट करावं, जिम करावं, असं सगळे वेगवेगळे विषय जे वाटतात ना, ते सगळे विषय आम्ही आसोवावर केलेले आहेत. ज्यांनी पाहिलं नसेल, 100 व्हिडिओ आहेत, तुम्ही पहा आणि लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. खाता खाता बोलणं गरजेचं आहे. यांच्यासोबत आमच्या दोघांचं पण चॅनल आहे युट्यूबचं, यांच्यासोबत आमच्या दोघांचंही चॅनल आहे युट्यूबचं, ते नक्की सबस्क्राईब करा. हिच्या चॅनलचं नाव आहे सुमित वनी आणि माझ्या चॅनलचं नाव आहे आज दिन बने. आता जेवतो. पण खरंच आज दिन बने, आज दिन बने दोघं आलात, मला इतकं बरं वाटलं.
द टेस्ट ऑफ कोकण नावासारखंच आहे. खरंय. मी आणि ना या अशा एका जेवणाच्या थाळीचा फोटो करणार, टॅटू काढणार आहे. यांच्याच नाही, एक इन जनरल फूडचं. सिरियसली मग बारीक हो. आणि टॅटू काढायला जाड्याबारीकचं हे नाही, क्रायटेरिया नाहीये. होय काय? नाही पण तुझ्या मनात म्हणजे मी असं एक दोन वेळा ऐकलंय की तुला असं हॉटेल काढायचंय की तुझी इच्छा आहे अशी. तेच मी आता जाताना त्यांच्यासोबत थोडं डिस्कस करणार. सिरियसली माझी खूप इच्छा आहे, माहित नाही, करेन मी लवकरच. नाही, तथाच तू होईल. लवकर व्हावा. पण मला म्हणजे मी खरंच सांगतोय, मी वेगवेगळ्या आपल्या मित्रमैत्रिणींना भेटतो आणि त्यांच्या चवी जाणून घेतो, काय आवडतं काय नाही आवडतं, त्यांच्या खाण्याबद्दल गप्पा मारतो. तसंच आज खरं तर बड्डे झाला, बड्डेला आपल्याला भेटताना आलं आणि वने मला म्हणाले दादा आपण जेवायला भेटूया. तर बघ म्हणजे हे भेटलो यार जेवायला. तसं आहे की वास्तू तथास्तू म्हणत असते, तसं आम्ही सर्व टीम तुला तथास्तू म्हणतो की तुझं हॉटेल लवकर व्हावं. तुम्ही इथे आलात तर मला खूप बरं वाटलं आणि यांच्यासोबत फूडचं ठिकाण करायला मला आनंद मिळाला, तसा तुम्हालाही आनंद मिळाला असेल, मजा आली असेल. कारण बघा ना आम्ही असे हात बरबटवून खातोय, घरगुती वातावरण आहे कोकणात सगळ्यांसारखं. तुम्ही पण असंच खात असाल मला माहिती आहे. आणि घरगुती गप्पा झाल्या, कोकणाचा विषय निघाला आणि द टेस्ट ऑफ कोकण मध्ये येऊन आपण जे खाल्लंय एक घरची चव आठवली. संपला व्हिडिओ म्हणजे खाणं बाकी आहे, अजून खाऊ शकतो. अजून हा स्वीट येणारच आहे. तर आता काय बोलू नकोस, आता 5 सेकंद शांत बस. हा एपिसोड संपवतच आहे, पण आपल्याला जरा प्रेक्षकांना सांगायचं ते सांगून घेतो की फूडचं ठिकाण आज आपण बने आणि वने निखिल बने आणि वनिता खरात तिथे आलेली आहे आणि मजा आली. आम्हाला पण खूप मजा आली. खूप छान वाटलं. प्रेक्षकांनाही सांगतोय की 125 व्हिडिओ, आता त्याहून जास्त व्हिडिओ आसोवा चॅनलवर आहेत आणि खूप लोक सबस्क्राईब करतायत. चॅनल आता हळूहळू हाईप होत आहे, लोकांपर्यंत पोहोचत आहे. तुम्हालाही सांगतोय जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि आजचा एपिसोड कसा वाटला, द टेस्ट ऑफ कोकण बोरिवली वेस्ट बाबही नाका नक्की या. आणि शेवट गोड व्हावा म्हणून यांना मी थांबवत नाही, पण पुन्हा एकदा सांगतोय युट्यूबवर जाऊन आमचं चॅनल सबस्क्राईब करा. तुम्ही फेसबुकवर जाऊ शकता, तिथे पाहिलं तर इंस्टाग्राम पेज सुद्धा आहे आसोवाचं, ते सुद्धा फॉलो करा. म्हणजे असे वेगवेगळे कॉन्टेंट बघायला मिळेल. बस आता हे काय ना पटपट बोलतात कारण त्यांना हे खायचंय, त्यामुळे आजचा एपिसोड इथेच संपवतो. भेटूया पुढच्या भागात, फूडच्या ठिकाणी आसोवावर. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. मी खातो, तुम्ही आता बोला. 3 नाही, गप्पे एक खाऊया. 2 खातो ना मी. वनेला भरतो. बड्डेला नव्हतं ना. वा वा वा. तूप असा टपक टपकतोय. आम्हाला आता खाऊ द्या. हा आता काही लागणार वगैरे नाहीये. आमच्या चेहऱ्यावरून तुम्हाला कळत असेल मोदक कसा. या आणि खा. तूप आहे खूप सारं वरतून असं टाकलेलं. तूप आहे, खूप आहे. टेस्टही मस्त आहे. वा वा वा. एकावर काही आमचं भागणार नाही आहे. दुसरी प्लेट तयार करायला घेणे आहे. मजा आली. शेवट कमाल झाला. शेवट गोड व्हावा. मोदकांना तोडत नाही. खरं त्याला खा. Ablim susal wahini